हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण कॅपेक्स आणि ओपेक्स हे फायनान्शियल एस्पेक्ट्स बघणार आहे आपल्या AWSमध्ये. सो व्हॉट इज कॅपेक्स अँड व्हॉट इज ओपेक्स? कॅपेक्स म्हणजे आपण काही इन्व्हेस्टमेंट्स करतो ज्याचं की आपल्याला फ्युचरमध्ये यूज होतो किंवा प्रॉफिट होतो. यालाच म्हणतो आपण कॅपेक्स. कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेन्स. अँड व्हॉट इज ओपेक्स? ओपेक्स म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्स, म्हणजे की पे फॉर व्हॉट यू ॲक्चुअली यूज. तुम्ही तेवढंच पे करणार जेवढं तुम्ही यूज करणार, आणि यालाच आपण म्हणतो ऑपरेटिंग एक्सपेन्स. ट्रेडिशनल आय टी मॉडेलमध्ये कंपनीला सुरुवातीला खूप मोठा पैसा इन्व्हेस्ट करावा लागतो. खूप सारे अपफ्रंट इन्व्हेस्टमेंट्स करावे लागतात. जसं सेटिंग अप अ डेटा सेंटर, कंपनीला स्वतःचा डेटा सेंटर तयार करावा लागतो. जसं बिल्डिंग स्पेसेस, रॅक, पॉवर सेटअप, हे सगळं काही करावं लागतं. नंतर बाईंग फिजिकल सर्व्हर्स, डायरेक्टली खरेदी करावे लागतात, आणि हे एकदा घेतले की पैसे परत मिळत नाही. इन्स्टॉलिंग कूलिंग सिस्टम्स, सर्व्हर्स गरम होतात म्हणून AC कूलिंग सिस्टम्स लावावे लागतात. ॲक्वायरिंग नेटवर्किंग इक्विपमेंट्स, राउटर्स, स्विचेस, केबल्स, सगळं नेटवर्किंग सेटअप खरेदी करावं लागतं. पर्चेसिंग सॉफ्टवेअर अँड डेटाबेस लायसन्स, ऑपरेटिंग सिस्टम्स, डेटाबेस, सॉफ्टवेअर टूल्स यांचं लायसन्स पण अपफ्रंट घ्यावं लागतं. जर आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर ट्रेडिशनल आय टी म्हणजेच की फर्स्ट पैसा इन्व्हेस्ट करा, मग इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करा, आणि नंतर आपण त्याला यूज करू शकतो. आणि ह्या मॉडेलला कॅपेक्स म्हणजेच की कॅपिटल एक्सपेन्स म्हणतात. बट ऑपरेटिंग एक्सपेन्स इज ऑल्सो इन्व्हॉल्ड इन ट्रेडिशनल आय टी. म्हणजे ऑपरेशनल एक्सपेन्स हा स्टील रिक्वायर्ड आहे. जसं पॉवर कन्झम्पशन, जेवढं पॉवर आपण यूज करणार तेवढं आपल्याला पे करावं लागेल. जेवढी सॅलरी असेल एम्प्लॉईची तेवढी आपल्याला पे करावं लागेल. जेवढं सिस्टमचं मेंटेनन्स असेल ते आपल्याला पे करावं लागेल, राईट? आणि कॅपेक्स म्हणजे आपण काही इन्व्हेस्टमेंट्स करतो त्याचा आपल्या फ्युचरमध्ये यूज होतो. सो दीज आर ऑल द टर्म्स लाईक कॅपेक्स अँड ओपेक्स इन AWS. आता जसं थोडं आपण मागे जाऊया, आणि स्टार्टिंगला एक व्हिडिओ मी अपलोड केला होता, द ब्लॅक फ्रायडे सेल. हा एक असा दिवस असतो आपल्या पूर्ण वर्षातून ज्या दिवशी आपल्या वेबसाईटवर लाखोनी करोडोनी ट्रॅफिक असतो. आणि या ट्रॅफिकला हँडल करण्यासाठी आपण वर्स्ट केस म्हणून 4 सर्व्हर बाय केले होते. बट गरज होती बघा फक्त 2 सर्व्हरची. आणि 4 सर्व्हर फक्त आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये गरज होती, बिकॉज नोव्हेंबर महिन्यामध्ये ब्लॅक फ्रायडे सेल असतो, ज्या दिवशी आपल्या वेबसाईटवर लाखोनी करोडोनी ट्रॅफिक असतो. आणि या ट्रॅफिकला हँडल करण्यासाठी आपण वर्स्ट केस म्हणून 4 सर्व्हर बाय केले होते. मग झालं काय असं, की ते वर्षभर सुरू राहिले आणि ते वर्षभर पेड होते. बट गरज आपल्याला फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये होती. आपण काय केलं, वर्स्ट केस म्हणून जानेवारी ते डिसेंबरपर्यंत 4 सर्व्हर्स बाय केले. बट आपल्याला गरज फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये होती, कारण की जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत आपल्या वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक नव्हता. मग काय झालं, की आपण जे एक्स्ट्रा सर्व्हर बाय केले होते, ते तर वेस्टमध्ये गेले ना. आपल्याला फक्त गरज होती नोव्हेंबर महिन्यामध्ये 4 सर्व्हरची. बट आपण जानेवारी ते डिसेंबरपर्यंत आपले सर्व्हर्स पेड होते. यालाच म्हणतात बघा कॅपेक्स, म्हणजेच की कॅपिटल एक्सपेन्स. काही इन्व्हेस्टमेंट्स आपण करून ठेवली, ज्याचं की आपल्याला फ्युचरमध्ये यूज होणार. जसं की आपण 4 सर्व्हर आधीच बाय करून ठेवले, ते पण एका वर्षासाठी. आणि हे 4 सर्व्हर्स पूर्ण वर्षभरासाठी पेड होते, पण आपल्याला गरज फक्त नोव्हेंबर महिन्यासाठी होती. बट झालं काय असं, की हे जे 4 सर्व्हर आहे, हे पूर्ण वर्षासाठी पेड होते. बट याचा यूज फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये झाला. मग बाकीच्या दिवसांसाठी पण हे पेड होते. याचा आपल्याला लॉस झाला. आणि जनरली कॅपेक्स म्हणजे काही इन्व्हेस्टमेंट्स आपण करून ठेवली, ज्याचं की आपल्याला फ्युचरमध्ये यूज होतं. आणि जनरली ओपेक्स मॉडेलमध्ये काय होते, जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत आपल्या वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक नव्हता. मग 2 सर्व्हर जे आहे ते इनफ होते आपली ट्रॅफिक हँडल करण्यासाठी. मग आपण काय केलं, जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत 2 सर्व्हर्स यूज केले. आणि मग येतो आपला नोव्हेंबर मंथ, आणि नोव्हेंबर मंथ म्हणजेच की द ब्लॅक फ्रायडे सेल. या दिवशी आपल्या वेबसाईटवर लाखोनी करोडोनी भरपूर ट्रॅफिक असतो, आणि या ट्रॅफिकला हँडल करण्यासाठी 2 सर्व्हर इनफ नसतात. मग आपण काय केलं, की 2 सर्व्हर आपण इन्क्रीज केले, म्हणजेच की आपले सर्व्हर झाले बघा 4. आणि नोव्हेंबर मंथमध्ये आपले 4 सर्व्हर व्यवस्थित काम करतात. आणि नंतर डिसेंबरमध्ये ट्रॅफिक आपला लो होऊन जातो. मग डिसेंबरसाठी आपण परत 2 सर्व्हर डिक्रीज केले, लाईक धिस. म्हणजेच की ज्या दिवशी आपल्याला गरज होती सर्व्हरची, आपण त्याच दिवशी त्यांना पे केलं. म्हणजे जेवढा आपल्याला यूज करायचा होता, त्याच दिवशी आपण त्यांना तेवढं पे केलं. सिंपल ॲज इट इज. आणि हेच होतं बघा आपल्या क्लाउडमध्ये, की जेवढं तुम्ही यूज करणार तेवढंच तुम्ही पे करणार. जसं ट्रेडिशनल आय टी मॉडेलमध्ये आपल्याला आधी खूप सारा पैसा इन्व्हेस्ट करावा लागायचा, आणि त्यानंतरच आपण त्यांना यूज करू शकतो.
बट जनरली ओपेक्स मॉडेल जे आहे ते आपल्या क्लाउडमध्ये फॉलो होते, की ज्या दिवशी जर तुम्हाला नोव्हेंबरमध्ये सर्व्हरची गरज आहे, तर त्यासाठीच तुम्ही त्याला बाय करा आणि त्याला पे करा. सिंपल ॲज इट इज. म्हणजे जेवढं तुम्ही यूज करणार तेवढंच तुम्ही पे करणार. सो these आर ऑल द टर्म्स दॅट यू हॅव टू अंडरस्टँड इन AWS. सो हा होता सिंपल लॉजिक आणि आता आपण समोर जाऊया. सो कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेन्स आणि ओपेक्स म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्स. आणि जनरली क्लाउडमध्ये ओपेक्स मॉडेल फॉलो होतं, म्हणजेच की पे फॉर व्हॉट यू ॲक्चुअली यूज. सिंपल ॲज इट इज. कॅपेक्स हे नॉट ऑप्टिमल आहे, म्हणजेच की योग्य नाही आहे आणि नॉट फ्लेक्सिबल आहे. अँड एक्स्ट्रीमली फ्लेक्सिबल आहे आपलं ओपेक्स आणि मोस्ट ऑप्टिमल म्हणजे मोस्ट योग्य आणि मोस्ट एक्स्ट्रीमली फ्लेक्सिबल आहे आपलं ओपेक्स. ओपेक्स म्हणजेच की पे फॉर व्हॉट यू ॲक्चुअली यूज आणि जनरली हेच आपलं क्लाउडमध्ये आपण आपलं ओपेक्स मॉडेल जे आहे ते आपण बघतो. जनरली वी सी ओपेक्स मॉडेल इन क्लाउड. जी सर्व्हिस तुम्हाला यूज करायची आहे आणि जेवढ्या वेळेसाठी यूज करायची आहे, तेवढ्याच वेळेसाठी तुम्ही त्याला पे करणार. सिंपल ॲज इट इज अँड धिस इज ऑल अबाउट कॅपेक्स अँड ओपेक्स इन AWS. तर भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. संपवतो मी या सेशनला आणि भेटतोय बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.